देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाबद्दल आपण पाहिलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत कसे वाढले, तसंच फडणवीस हे बालपणी कसे होते, याही गोष्टी आपण जाणून घेतल्या. मात्र फडणवीस हे परिवारामध्ये कसे आहेत, कुटुंबामध्ये ते कसे वावरतात, राज्याचा गाडा हाकणारे फडणवीस हे परिवारामध्ये कशी भूमिका बजावत असतात, याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे फडणवीस हे कुटुंबाचा भाग म्हणून कसे आहेत याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत परांजपे शाळेच्या डिरेक्टर आणि देवेंद्र फडणवीसांच्या भगिनी भावना खरे यावेळेला आपल्यासोबत आहेत. प्राध्यापिका भावना खरे या गेल्या कित्येक दिवसांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांची तशी ओळख आहे. खूप खूप स्वागत आपलं या न्यूज प्लॅनेटच्या मंचावरती. भावनाताई, तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटतो की देवेंद्र फडणवीसांचं बालपण अगदी थोडक्यात कसं होतं, शिक्षणाकडे त्यांचा असलेला कल कसा होता आणि भावंडांमध्ये रमणारे देवेंद्र फडणवीस कसे आहेत? देवेंद्रचा शिक्षणाकडे कल चांगला होता. मॅथ्स आवडायचं नाही त्याला. बरं. बाकी सगळे विषय त्याला खूप आवडायचे आणि गणितामध्ये त्याला थोडासा कंटाळा यायचा. माझी मोठी बहीण त्याला गणित शिकवायची आणि तिने शिकवता शिकवता त्याला आदल्या दिवशी एक लेखी गणित सांगितलं की गव्हाची 5 पोती होती आणि ती नेता नेता एक पोतं फुटलं आणि काय गहू सांडला, अशा टाईपचं ते हे होतं. आता उर्वरित किती पोती राहिली, पण पेपरमध्ये तांदूळ लिहून आला म्हणून मी ते गणित सोडवलं नाही. बापरे. म्हणून तो जरा हे झाला होता की गहू कुठे होता, तो तर तांदूळ होता. अशा त्याचं गणिताला खूप हे असायचं. पण 10वी नंतर 11वी 12वीला त्यांनी लॉ घ्यायचं ठरवलं आणि मॅथ्स सोडलं आणि नंतर शिक्षणाचा जो वेग घेतला तो जबरदस्त घेतला आणि त्याच्याकडनं इतर गोष्टी शिकण्यासारख्या खूप होत्या. अगदी लहानपणापासनं. लहानपणी सुद्धा सगळ्यांना एकत्रित करून खेळायचं. आम्ही आमच्या गावाला जेव्हा एकत्रित जमायचो, आमचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये भरपूर भाडेकरी होते छोटे छोटे. त्या सगळ्यांना घेऊन एक डब्बा आईस्पेस म्हणून आम्ही एक गेम खेळायचो. किमान 25-30 लोक राहायचो आणि चौकामध्ये तो खेळ खेळताना अतिशय मन लावून शिकवायचा तो की नाही आपण इथे लपूयात, आपण इथे लपूयात. म्हणजे तेव्हापासनं लोकांना सांगणे आणि शिकवणे हे तो खूपच छान करायचा. अशा तऱ्हेने त्याचं लहानपण जितकं शहरात गेलं तितकं खेड्यात पण गेलं. आणि खेड्यामध्ये आमचं छोटंसंच गाव होतं. तिथे गावात भटकणे, फिरणे, दिवाळीच्या वेळेला लोकांकडे जाणे, फराळ करणे, लोकांना आपल्या घरी बोलवणे, ही तर तिथली पद्धत होती आणि त्या पद्धतीत तो लोकांशी जबरदस्त तेव्हापासून जुळल्या गेलेला होता. बरोबर आहे. भावनाताई, पुढचा प्रश्न हाच आहे की एकंदरीत कुटुंबातलं त्यांचं वागणं, बोलणं याविषयी तुम्ही दिलखुलासपणे सांगितलं. मात्र गणित कच्चं आहे यावरती आज विश्वास बसत नाही, कारण ज्या प्रकारचं गणित त्यांनी जुळवून आज सत्तेपर्यंत ते पुन्हा एकदा गेलेले आहेत, हे गणित खरोखर प्रत्येकाला सोडवणं शक्य नसतं आणि त्यामुळे धुरंधर राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. बरं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काय आहेत, ज्यावेळेला नागपूरमध्ये येतात त्यांना त्यावेळेला काय काय आवडतं, आणि कुटुंबवत्सल असलेले जे देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्या आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतील की ज्यावेळेला कुटुंबासोबत ते असतात त्यावेळेला मग राजकारणापासून स्वतःला थोडं वेगळं करून घेणं हे त्यांना पसंत आहे का? अगदी आवडतं. राजकारणापासून दूर राहून कुटुंबामध्ये जेव्हा तो असतो तेव्हा 4-4 तास तो नुसता लोकांना भेटत असतो, त्यांचे विचारपूस करत असतो. दूर दूरचे नातेवाईक कुठलेही असो त्याला नावानिशी माहिती असतात. माझ्या चुलत आत्या म्हणा, कुठलेही आत्या, दुसरे कोणी काका, चुलत ह्या सगळ्यांच्या मुलांसकट त्याला माहिती असतं आणि तो प्रत्येकाची विचारपूस करतो आस्थेनी. आज समाजात जसा तो वावरतो आहे ते सगळे बाळकडू त्याला घरात मिळाले आहेत. आणि जसं आपण म्हणतो की तो आपत्तीकालीन नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्या नैसर्गिक आपत्तीच्या अभ्यासाला तो लहानपणापासनं कुठल्याही प्रॉब्लेमला असा ठामपणे पुढे जाऊन त्याच्यावर काय करता येईल आणि काय करायला पाहिजे हे सगळं तो
सांगायचा, म्हणायचा, बोलायचा आणि ह्याच्यातनं तो ते सगळं शिकवायचा. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात होते, फक्त आम्हाला नाही ओळखायला आलं. 2014 अचानक मिळालेलं मुख्यमंत्रीपद हा आम्हाला खूप 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 आनंदाचा क्षण होता. अचानक म्हणजे त्याच्याचमुळे मिळालं आहे त्याला, पण ते एवढ्या लवकर मिळेल असं अपेक्षित नव्हतं. आणि आता जे यश मिळालं आहे ते यश तर तो डिझर्व करतो. बरोबर आहे. त्यांच्या आवडीनिवडीच्या काही गोष्टींबद्दल तुम्ही सांगू शकणार आहात का? म्हणजे त्यांचे छंद असतील, त्यांना कुटुंबामध्ये आल्यानंतर आवर्जून ते त्यांच्या आईकडे म्हणा किंवा काकूंकडे म्हणा काही गोष्टी मागत असतील, त्याविषयी थोडक्यात सांगू शकाल का? हो. आमच्या खेड्यामध्ये घरी मुरमुरे फोडणे हा एक कार्यक्रम असायचा. बरं. आणि त्याला अतिशय मुरमुऱ्याचा चिवडा आवडतो. तेलमीठ मुरमुरे जो आपल्या खेड्यातला खास पदार्थ आहे, फुटाणे शेंगदाणेवाला, तो त्याला खूप आवडतो. अजूनही माझी आई जेव्हा मुंबईला जाते, अगदी तो मुख्यमंत्री असताना पण, आणि आई पण आमदार होती, तो पण आमदार होता. हो. रूम्स MLA हॉस्टेल मॅजेस्टिकला आजूबाजूलाच होत्या. तर त्याच्यामुळे तिथे सुद्धा ती जाताना मुरमुरे घेऊन जायची. मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे हे सगळे न्यायचे आणि त्याला ते खूप आवडतं. आमच्या शेतातल्या वांग्याची भाजी ती पण फार प्रिय आहे. बरं. चहा तर त्याला आवडतोच, कॉफी पण आवडते. आणि ह्या बारक्या बारक्या आणि कोणाच्या हातचा कोणता पदार्थ छान होतो ते सुद्धा तो अगदी आठवणीने आवर्जून सांगतो. बरं. येताना चकल्या आण, येताना करंज्या आण. म्हणजे येणार असलो तर राखीला या 2 पदार्थांचा त्याला फार आठवण येते आणि तो म्हणतो आणल्या नाही. त्याच्या वाढदिवसाला आम्ही सगळ्या बहिणी जातो मुंबईला, तर एकेकीला एक एक असं सांगितलेलं असतं, हे घेऊन ये. म्हणजे आता त्याला नाही सांगावं लागत, आता आम्हाला माहिती झालेलं आहे की त्याला काय हवं असतं. नक्कीच. नारळाच्या वड्या ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत झालेल्या आहेत. आम्ही त्या घेऊन जातो. आणि फडणवीसांचं मूल आहे, खाण्याचा भयंकर छंद आहे, सगळं खायला आवडतं, भाकरीपासून सगळं. बरोबर आहे. त्यांचा साधेपणा, सरळपणा, नेमका काय, कुटुंबवत्सल असलेले देवेंद्रजी कसे आहेत हे सांगण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद भावनाताई. आणि प्राध्यापिका असलेल्या भावना खरे यांनी देखील कुटुंबामध्ये असलेले देवेंद्र फडणवीस हे समजावून देण्याचा अगदी थोडक्यामध्ये प्रयत्न केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.